नवीन अभ्यासक्रमाच्या शासन निर्णयाच्या निषेधार्थ पाथरीत डॉक्टर संघटनांनी उपोषण केलं। सदर अभ्यासक्रमामुळे वैद्यकीय व्यावसायिकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली अशी संतप्त भावना यावेळी डॉक्टरांनी व्यक्त केली। तहसीलदार आप्पासाहेब शिंदे यांना निमा संघटनेच्या वतीने यावेळेस निवेदन देण्यात आलं। पाथर्डी तालुक्यातील निमा संघटनेसह डॉक्टरांनी केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध तहसील समोर उपोषण केलं। केंद्र सरकारने BRMS आणि BRHC हा नवीन अभ्यासक्रम डॉक्टरांसाठी अनिवार्य केलेला आहे। या निर्णय अन्यायकारक असल्याचं उपोषणकर्त्या डॉक्टरांनी म्हटलंय। नवीन अभ्यासक्रमाचा हा निर्णय वैद्यकीय व्यावसायिकांवर बेकारीची कुऱ्हाड घालणारा असल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी डॉक्टर विजय पवार यांनी व्यक्त केली। सरकार प्रस्तावित हा नवीन BRMS BRHC हा जो कोर्स आहे हा केवळ जनतेसाठी आहे, परंतु भारताच्या संविधानामध्ये आर्टिकल 21 नुसार ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांच्या आरोग्याचा मूलभूत अधिकार प्रत्येक नागरिकाला समान दर्जाचा आहे। हा ग्रामीण भागासाठी अप्रशिक्षित अर्धशिक्षित डॉक्टर कशासाठी? मुळातच भारतामध्ये आज सद्यस्थितीला 7.5 लाख आयुष डॉक्टर्स आहेत। त्याच्यामध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, योगा, सिद्ध या डॉक्टरांचा समावेश होतो। परंतु केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार भारतामध्ये 1,45,00,000 डॉक्टरांची कमतरता आहे, परंतु यामध्ये ते आयुष डॉक्टरांचा समावेश करत नाही। जर हा समावेश केला आणि आयुष डॉक्टरांना सद्यस्थितीमध्ये वैद्यकीय सेवेत जर समाविष्ट केले गेले तर हा नवीन प्रस्तावित BRMS कोर्स आणण्याची जरूरत पडणार नाही आणि पर्यायी शासनाचे दर वर्षाचे 6,000 कोटी रुपये वाचतील। हा 6,000 कोटी दरवर्षी वाचणारा खर्च जर आपण आरोग्य व्यवस्थेवर केला आणि ग्रामीण भागातील जनतेसाठी जर मुबलक प्रमाणात औषधांचा पुरवठा जर व्यवस्थित पद्धतीने केला तर ग्रामीण आरोग्याचा प्रश्न हा 1-2 वर्षातच सुटू शकेल। आणि वर्षानुवर्षाची मागणी आयुष डॉक्टरांची प्रलंबित आहे की मेनमध्ये किंवा भारताच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये त्यांना सन्मानाचं स्थान मिळत नाही। तो अधिकार आहे आयुष डॉक्टरांचा आणि त्या अधिकारांचं उल्लंघन शासन वेळोवेळी करत आहे। तर या अनुषंगाने त्या अधिकाराचा मूलभूत फायदा ही सर्व आयुष डॉक्टरांना मिळेल। ही युथ फोरम ऑफ होमिओपॅथीच्या वतीने आज निमा पाथर्डी शाखेने जो लाक्षणिक उपोषण पाथर्डी तहसील कार्यालयासमोर आयोजित केलं होतं त्या संदर्भात मी डॉक्टर विजय पवार मांडत आहे। या आंदोलनात निमाचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश आव्हाड, नितीन खेडकर, योगीराज देशमुख, दीपक देशमुख, मृत्युंजय गर्जे, अनिल भराट, सुहास उरणकर आदी डॉक्टर मंडळींसह निमाचे पदाधिकारी आणि डॉक्टर संघटनेचे सदस्य सहभागी झाले होते। या आंदोलनाची भूमिका योगीराज देशमुख यांनी स्पष्ट केली। BRMS course proposed by the central government for rural health. We have demanded that there is no such need of BRMS course. Ayush practitioners are capable of providing healthcare in rural India, and it is not the problem of Indian healthcare system, a shortage of doctors, but problem is implementation of resources properly. So we demand health ministry to consider Ayush doctors for the purpose of rural healthcare development. तर या आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनीही पाठिंबा दिलाय। पाथर्डीचे तहसीलदार आप्पासाहेब शिंदे यांना डॉक्टरांच्या वतीने यावेळी निवेदन देण्यात आलं। सी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल कांकरिया, पाथर्डी। संगमनेर